आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात मोठी बातमी अर्थातच पुण्यामधल्या दौंडमध्ये यवत या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात सध्या आरोपी सय्यद याला अटक करण्यात आली आहे। हिंदू आणि मुस्लिम एकत्र येत आरोपीचं घर पाडण्यात आले। यवतमध्ये सध्या जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। परिस्थिती नियंत्रणात आहे। पुणे जिल्ह्यातल्या दौंडच्या यवतमध्ये काल 2 गटात तणाव निर्माण झालेला होता आणि सोशल मीडियावरती एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर 2 गट आमने सामने आले। त्यानंतर तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेचा यवतमध्ये जाऊन आढावा सुद्धा घेतलाय। दरम्यान यवतमध्ये सध्या जमावबंदी लागू आहे आणि या घटनेनंतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सय्यदला अटक सुद्धा केलेली आहे। काल 2 गटात हिंसाचार उफाळला होता। यवतमधल्या बाजारपेठ तातडीनं बंद करण्यात आली आणि काही घरांना पेटवून देण्याचा प्रयत्न झाला। मात्र यवतमधील हिंदू आणि मुसलमान एकत्र येत आरोपी सय्यदचं घर पाडण्यात आलं आणि त्यानंतर सध्या इथे तणावपूर्ण शांतता आहे। एकीकडे आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी सय्यदला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सोबत आहेत। राहुल, काय सध्याचे तिथून अपडेट्स? सध्या स्थिती पूर्ण नियंत्रणामध्ये आहे। काल रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाच्या विरोधात ज्यांनी दंगल भडकवली त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। या मतदारसंघाचे आमदार राहुल कुल तिथे आले होते। आयजी फुलारी आणि बाकी एसपी हे सगळे तिथे बसून होते। एक चांगली गोष्ट ह्यातनं झाली ती म्हणजे जेव्हा ही दंगल सदृश परिस्थिती निर्माण होण्याआधीच या 2 घटना घडल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विठंबना आणि आज कालची पोस्ट, त्या दोन्ही वेळेला मुस्लिम समाजानं पुढाकार घेतला आणि दोन्हीही वेळेला हिंदू समाजाच्या बरोबर जसं घर तोडण्याची गोष्ट असेल ती केली। त्यामुळे एक प्रकारचा संवाद तिथे तुटला होता। नक्कीच, मात्र सध्या आपण बघतोय की पूर्णपणे शांतता आहे, तणावपूर्ण शांतता आहे सांगितलं जातंय। काय स्वरूपाचे जमावबंदीचे आदेश लागू राहिलेले आहेत, किती काळ ते राहणार आहेत, काय पोलिसांनी माहिती दिली आहे? आज दिवसभर ह्या संदर्भातली प्रक्रिया होईल, कारण पोलिसांनी जमावबंदीचा आदेश जो लागू केला आहे तो यासाठी लागू केलेला आहे की काल तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती काही प्रक्षोभक गोष्टी या वेगवेगळ्या सोशल मीडियावरती पसरू शकतात। जसं राज्याचे गृहमंत्री म्हणाले की ते व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते कुठले आहेत त्याची पडताळणी करायची आणि त्यामुळे आज पूर्ण दिवसभर जमावबंदी असेल। स्थिती पूर्ण निवडेपर्यंत या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असेल। पुणे ग्रामीण मुख्यालयातले बहुतेक पोलीस कर्मचारी हे तिथे तैनात करण्यात आलेले आहेत। दोन्ही बाजूने सौहार्दाची मीटिंग घेण्यात आलेली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे काल तिथे काही क्षणासाठी येऊन गेले, त्यांनी भेट दिली, त्यानंतर लोकप्रतिनिधींनी भेट दिलेली असल्यामुळं तणाव निवळलेला आहे, पण निश्चितपणे तणावपूर्ण शांतता आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात यवतमध्ये नेमकं काय घडलं। 26 जुलै रोजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली। विटंबना करणाऱ्या तरुणाला तातडीनं अटक करण्यात आली। विटंबनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं। 27 तारखेला यवतमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। 31 जुलैला गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांचा हिंदू जनाक्रोश मोर्चा तिथे निघाला। प्रकरण ताजं असतानाच एकाकडनं आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली। आक्षेपार्ह पोस्ट नंतर पुन्हा तणाव निर्माण झाला। तरुणाच्या घराची त्यानंतर तोडफोड करण्यात आली। 2 गटात दगडफेक झाली आणि दुचाकींचीही जाळपोळ झाली आणि त्यानंतर आरोपी सय्यद याला अटक करण्यात आलेली आहे। सध्या तणावपूर्ण शांतता यवतमध्ये आहे।